चला तर आज आपण नवीन पद्धतीने आपली घरगुती साध्या सोप्या पद्धतीने गिलक्याची भाजी खूप चविष्ट चवदार आणि मसालेदार भाजी कशी करायची ते आज जाणून घेणार आहोत। तर रेसिपी सुरू करण्याआधी तर तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तर चला आपण रेसिपी सुरू करूयात। त्यासाठी आपण टोमॅटो, गिलके आणि कोथिंबीर आणि दाण्याचं कूट घेतलेला आहे। दाण्याचा कूट घेऊन त्याच्यामध्ये मीठ मसाला टाकून एक मसाला तयार करून त्यानंतर आपण तो गिलक्यामध्ये तो भरून घेणार आहोत, जेणेकरून या मसाल्यामुळे जी गिलक्याच्या भाजीची चव आहे ती खूप अप्रतिम अशी लागते। आणि तुम्ही जर अशी रेसिपी घरी बनवाल तर नक्की ह्या स्टेप्स फॉलो करा, जेणेकरून तुम्ही बनवलेल्या भाजीची जी काही चव आहे ती खूप छान येईल। त्यानंतर आपण आता ही सगळं साहित्य एका घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये मसाला जो आपण भरलेला होता तोही सेपरेट आपण काढून घेतलेला आहे, जेणेकरून फोडणीच्या वेळेस आपल्याला तो मसाला तेलामध्ये टाकता येईल। तर आता सर्वात पहिले आपण कढई घेतली, कढईमध्ये मोहरी टाकलेली आहे। मोहरी जिरं तुम्ही फोडणीला टाकू शकतात। त्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो घेतलेला आहे, तर तो टोमॅटो त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे। आता टोमॅटो टाकल्यानंतर व्यवस्थित त्याला परतून घ्यायचा आहे। हा टोमॅटो कच्चा असतो, त्याच्यामुळे फोडणीला आपल्याला मात्र जितका आपण व्यवस्थित भाजून घेऊ त्याच्यामधला जो पाण्याचा अर्क आहे तो पाण्याचा अर्क त्याच्यामध्ये राहायला नको, त्याच्यासाठी तो व्यवस्थित अशाच पद्धतीच्या काही नवीन रेसिपीज असतील, नवीन पदार्थ असतील, त्यांच्या रेसिपी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा की नवीन कुठली रेसिपी तुम्हाला जाणून घ्यायची, तर ती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की टाकेल। तर तुम्ही बघू शकता तर व्यवस्थित टोमॅटो परतून घेतलेला आहे। तुमच्याकडेही या भाजीची काही नवीन रेसिपी असेल किंवा वेगळ्या पद्धतीने तुम्ही बनवायला असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता तुम्ही बघू शकता टोमॅटो व्यवस्थित पद्धतीने शिजलेले आहेत, पण त्याच्यात जे पाण्याचा जो ओलसरपणा आहे तो व्यवस्थित आपल्याला ड्राय होऊ द्यायचा आहे। एकदा तो व्यवस्थित ड्राय झाला की कोरडा मसाला जो असतो त्याने भाजीला चव अति उत्तम येते। तर तेवढी तुम्ही काळजी घ्या किंवा तेवढी स्टेप तुम्ही फॉलो केली की भाजीची चवही खूप छान येते। तर या भाजीला काही ठिकाणी खोबऱ्याचं वाटणही टाकतात, ते टाकूनही ही भाजी खूप सुंदर लागते। तर तुमच्याकडे अवेलेबल असल्यास खोबऱ्याचं वाटणही याच्यामध्ये तुम्ही टाकू शकतात। तर तुम्ही बघू शकतात की टोमॅटोमध्ये व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण लाल तिखट घालू घेऊया आणि हळद घालून घेऊया। त्यानंतर ते व्यवस्थित चाळून झालं की मग आता त्याच्यामध्ये आपण जो मसाला बनवलेला होता गिलक्याचा तो मसाला टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित त्याला आता आपण एकत्र करून घेणार आहोत। या मसाल्यामुळे भाजीची चव जी असते ती खूप छान लागते आणि अशा पद्धतीची भाजी तुम्ही घरी एकदा रेसिपी बघून नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची भाजी कशी झालेली आहे। असं गिलक्याची भाजी तुम्ही बघू खूप सुंदर भाजी दिसते आणि तोंडालाही पाणी सुटेल अशी भाजी झालेली आहे। तर आता याच्यामध्ये आपण काय करायचं आहे की आपल्याला लागेल त्या प्रमाणामध्ये पाणी टाकायचे। तुम्हाला ज्या पद्धती किंवा ज्या अमाऊंटमध्ये भाजी लागणार आहे त्या प्रमाणामध्ये आपण त्याच्यामध्ये आता मीठ घालून घेणार आहोत। आता मीठ घालून घेतलं की ते व्यवस्थित त्या भाजीला चाळून घेऊन आणि मग त्यानंतर ते व्यवस्थित एकत्र झालं की त्याच्यामध्ये आपल्याला लागेल त्या प्रमाणामध्ये आपण त्याच्यामध्ये शिजण्यासाठी व्यवस्थित पाणी घालून घेणार आहोत। एकदा का त्याच्यामध्ये व्यवस्थित मसाल्याचा अर्क त्या गिलक्यांमध्ये व्यवस्थित उतरला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलाही पाण्याचा अंश राहायला नको, त्याच्यासाठी व्यवस्थित आपण परतून घेऊन आणि मग आता त्याच्यामध्ये प्रमाणामध्ये पाणी घालून घेऊयात आणि 10 ते 15 मिनटं कमी गॅसवर वाफवून घेणार आहोत। तर त्याच्या बघू शकता तुम्ही लागेल त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही पाणी टाका, खूप जास्त त्याच्यामध्ये टाकू नका, कमी प्रमाणातच पाणी टाका। त्यानंतर गिलके आपण आता शिजवून घेणार आहोत। त्यानंतर तुम्ही बघू शकतात गिलके आता शिजून रेडी आहे। अगदी चविष्ट भाजी दिसते आणि खूप रसरशीत अशी भाजी दिसते आणि त्याच्यामध्ये आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालून घेऊयात आणि तुम्ही बघू शकतात भाजी खूप सुंदर। तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा की तुम्हाला कुठली रेसिपी हवी असेल ती आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये घेऊयात। तर थँक्यू।